हरलेल्या उमेदवाराचा सत्कार होताना पहिल्यांदा जो आप हमारे मेहमान हैं, जो आप हमारे मेहमान हैं। नमस्कार. हरलेल्या उमेदवाराचा सत्कार होताना पहिल्यांदाच पाहतो. काय होतं, जो जिंकते त्याचा सत्कार होते, त्याच्या मिरवणुका निघते, त्याला पेढी भरवल्या जाते, त्याला हार फूल या सगळ्या गोष्टी त्या जिंकलेल्या उमेदवारांना केल्या जाते. पण आपल्या गोंडपिंपरीमध्ये पहिल्यांदा हरलेल्या उमेदवाराचा तुम्ही अशा पद्धतीने सत्कार करताय, त्याच्यामुळे खरंच तुमचा मी शतशः आभारी आहे, ऋणी आहे. मागच्या 4-6 महिने ज्या 280 गावामध्ये बैठका झाल्या आणि प्रत्येक गाव बैठक एक चांगली वैचारिक झाली, त्या ठिकाणी लोकांचा चांगला प्रतिसाद होता. त्या बैठकांमध्ये आपण जे विचार केले आणि मोठ्या प्रमाणात त्या ग्रामीण भागातील नागरिक आमच्याशी जुळले. म्हणजे ज्या गावात मी पहिल्यांदा जरी गेलो त्याही गावात मोठ्या प्रमाणात संघटन उभं झालं, त्या लोकांकडून प्रेम मिळालं आणि जवळपास 280 गावामध्ये आपण या परस्पर बैठका केल्या. या बैठका करत असताना सातत्यानं तासनतास बोलणे, त्याच्यामुळे आता कुठेतरी निकाल लागला म्हणून थोडस ब्रेक मिळाला होता. पण आज पुन्हा सत्काराच्या निमित्ताने या ठिकाणी बोलावं लागत आहे. बघा, आपल्या या राजुरा विधानसभेचा निकाल काय आहे काय नाही याच्याशी मला काही घेणं देणं नाही. पुढील 5 वर्ष पूर्ण ताकदीनं तुमची सेवा करीन हे आज या कशा पद्धतीच्या निवडणुका झाल्या, कोण अपेक्षित होतं निवडून यायला पाहिजे, कोण नव्हतं यायला पाहिजे, हे सगळं माझ्यापेक्षा तुम्ही मतदान केलेले नागरिक आहेत, तुम्हाला चांगल्या पद्धतीनं माहित आहे. लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने निवडणुका होत असेल तर ते आपल्यासाठी घातक आहे आणि असेच जर निवडून यायचं असेल तर पुढच्या 5 वर्षात निवडणुका नाही घेतल्या तरी चालेल. रक्तातल्या नात्याचे मतदान आपल्याला पडले नाही म्हणजे विचार करा बरं, कुठपर्यंत त्याची गडबड केली असेल, कुठपर्यंत त्या लोकांनी मदत मारली असेल. ज्या गावामध्ये 100 मुलं उपाशी तापाशी निघून प्रचार करत होते, स्वतः बॅनर लावत होते, स्वतः गावोगावी फिरत होते, त्या गावातून 5, 7, 4 अशा पद्धतीचं मतदान त्या ठिकाणी पडलं आणि हे खरंच धक्कादायक आहे. ज्या गोंडपिंपरीच्या अख्ख्या गावामध्ये आपण फिरू संघटन उभं केलं, एवढ्या मोठ्या प्रमाणात युवा पिढी, एवढ्या मोठ्या प्रमाणात पदाधिकारी नियुक्त झाले, त्या ठिकाणी एवढ्या कमी वेळामध्ये तुमचं जे प्रेम मिळालं, तुमचं जे सहकार्य होतं, त्या अख्ख्या गोंडपिंपरी तालुक्यातून फक्त 1700 मतं निघाले. हे खरं हा घोड झाला हे दिसत जरी असेल पण हा सिद्ध करू शकत नाही आपण. ते म्हणते सत्य पुढे शान पण चालत नाही, जिसकी लाठी उसकी बस. पण येणाऱ्या काळात आज जर बैमानी झाली असेल पण भविष्यात अशी बैमानी होता कामा नये, अशा पद्धतीचं तुमचं सगळ्यांचं सहकार्य राहू द्या.